प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो, की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, देव बाप्पाच्या आत्म्याला प्रत्येक परिवाराची आठवण होते, प्रत्येक विश्वासणाऱ्याची आठवण होते आणि प्रत्येकाबरोबर राहण्याची त्याची इच्छा आहे. किती विशाल आणि किती सुंदर मन आमच्या देव बाप्पाचं आहे, की ज्याची कल्पना करणं आमच्या आवकाव्याच्या बाहेर आहे. प्रियांनो, प्रभूचं प्रेमच असं आहे ना, की त्या प्रेमाला अंतच नाहीये, त्या प्रीतीला थांबण्याची प्रक्रियाच नाही. एकसारखी तो प्रीती करतो. फक्त देव बाप्पाला विश्वासणाऱ्याचं हृदय स्वच्छ आणि निर्मळ हवं आहे. त्या हृदयामध्ये देव बाप्पाला कचरा बिलकुल आवडत नाही. आज मनुष्य निरनिराळ्या गोष्टीचा कचरा आपल्या हृदयात घेऊन प्रभूचा गौरव करतोय प्रियांनो. म्हणून स्तोत्रसहितामध्ये म्हटलंय, कोण आपले हृदय शुद्ध करील? मी शुद्ध अंतःकरणाने प्रभूकडे आलोय, माझं हृदय मी शुद्ध प्रभूसाठी ठेवलंय असं कोण म्हणन? प्रियांनो, आम्हाला सर्व प्रकारची देव बाप्पाने इथं संधी दिली. फक्त आम्ही वेळेचा सदुपयोग करणं हे मात्र आम्ही जर ठरवलं ना, मगच आम्हाला पुढच्या प्रक्रिया करणं काही अवघड जाणार नाही. प्रियांनो, देवबाप प्रत्येक विश्वासणाऱ्याकड, प्रत्येक सेवकाकड त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी त्याचं मन एकसारखं आमच्याकडे लागलंय. पण आमचं मन कधी प्रभूकडे एकसारखं लागतं? जेव्हा आमच्यावर फार भयानक संकट असेल किंवा एखाद्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आम्ही असतो, त्या वेळेला आम्ही असं काय प्रभू समोर स्वतःला आणण्याचा प्रयत्न करतो की देव बाप्पाला वाटतं की बापरे, काय माझा विश्वासणारा माझ्याकडे येण्याची तयारी करतो. आणि जे संकटामध्ये अशा अनुषंगाने प्रभूची भेट घेतात ना, देवबाप त्यांना संकटातून पण सोडवतो बर का. विशेष करून आजारपणात असल्यावर, कर्जात असल्यावर किंवा ऍक्सिडेंट झाल्यावर, हे प्रमुख कारण आहेत. या वेळेला आम्ही असं देव बाप्पाच्या सानिध्यामध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करतो की देव बाप्पा आमच्या त्या प्रयत्नाला पाहून आम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद देतो. म्हणून त्या देव बाप्पाच्या भक्तीला आपण बसलेलो आहोत. भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू आणि प्रार्थना मन मोकळेपणाने झाली पाहिजे. प्रार्थना ठराविक शब्दाची नसली पाहिजे. आत्मा ठराविक शब्द देणारा नाही, तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रियजनांशी बोलणार आहे. म्हणून प्रभूच्या आत्म्याला आपल्या हृदयातून मोकळीकता द्यायची. बुद्धीच्या प्रेरणेने प्रार्थना करण्याचं टाळायचं, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करण्याची इच्छा ठेवायची. म्हणून आपल्यामध्ये अंजू आहे, सुरुवातीची प्रार्थना करल. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचे निर्माण करते माझे मनीषी बाप्पा, मी तुला उंचवते, गौरवते, मान मध्ये दे बाप्पा. ते बाप्पा दिवसभर सांभाळायचं धन्यवाद बाप्पा. दे बाप्पा होणारी भक्ती तू आशीर्वादित करेशी बाप्पा. दे बाप्पा होणारं वचन तू आशीर्वादित कर बाप्पा. होणारा संदेश तू आशीर्वादित करेशी बाप्पा. दे बाप्पा त्याद्वारे आमचं मार्गदर्शन करेशी बाप्पा. तुझ्या मार्गावर चालण्यास आम्हाला मदत करेशी बाप्पा. ही स्नानची विनंती धन्य तारे प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पित्यात आहे. आमेन. आता काढूया लोककृत शुभवर्तमान 14वा अध्याय 3रं वचन. बघूया आज त्या वचनातून देवबाप काय बोलू इच्छित आहे. येशूने शास्त्रास व पुरुषास विचारले, शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? बघा प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये
नेहमी शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजक यांना समजावण्याची येशू ख्रिस्ताने नेहमी कोशिश केली, प्रयत्न केला. पण हे जे चारपंथीय लोक होते ना, हे नियमशास्त्राच्या बाहेर जायची त्यांची इच्छाच नव्हती. ते नेहमी येशू ख्रिस्ताला नियमशास्त्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. पण येशू ख्रिस्त त्यांना समजावून सांगायचा की शब्बात दिवशी जर तुमचं जनावर विहिरीत पडलं तर तुम्ही त्याला बाहेर काढणार किंवा त्याला विहिरीमध्येच राहू देणार. तेव्हा शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजकांना उत्तर देता येत नव्हतं. येशू ख्रिस्ताला या वाक्यातून त्यांना काय समजावून सांगण्याची गरज होती किंवा इच्छा ठेवत होता येशू ख्रिस्ताला प्रामुख्याने सांगायचं होतं, शब्बाताचा धनी मी आहे. तुम्ही केवळ एक दिवस शब्बात मानता, पण तो एक दिवस तुम्ही शब्बात मानता ना, तो मला नापसंत आहे. प्रत्येक दिवस तुम्ही शब्बात म्हणून समजा. प्रत्येक दिवसाचा तुम्ही आदर करा. नियमशास्त्रात फक्त शब्बाताविषयी सांगितलंय, त्याला धरून चालायचं, बाकी दिवसाला सोडून द्यायचं. हे येशू ख्रिस्ताला मान्य नव्हतं. म्हणून येशू ख्रिस्त शब्बाताच्या दिवशीच मोठमोठे चिन्ह चमत्कार करायचा. प्रियांनो, पंगू व्यक्तीला त्याने बरं केलं, कुष्ठरोग्यांना बरं केलं, आंधळ्यांना बरं केलं, लांगड्यांना चालवलं. 38 वर्ष कुबडे असलेल्या स्त्रीला त्यावेळेस तो म्हणला, ही अब्रामाची कन्या आहे. 38 वर्ष सैतानाने हिला बांधून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं. आज ही मोकळी झाली आहे. प्रियांनो, आमच्या येशू ख्रिस्ताने जास्तीत जास्त चमत्कार शब्बाताच्या दिवशी केले. का केले? त्याला हे सिद्ध करायचं होतं की शब्बाताच्या दिवशी जे काही मी करत आहे ते योग्य आहे. पण शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजकगण म्हणायचे, आठवड्याचे 7 दिवस आहेत, 6 दिवस तू हे करत नाही, 7व्या दिवशी जो शब्बात आहे त्या दिवशी तू असे मोठाले चमत्कार का करतो? त्यांचा नेहमी येशू ख्रिस्ताला विरोध असायचा. पण येशू ख्रिस्त त्यांना समजावून सांगायचा की सगळे दिवस शब्बात आहेत. आणि ही प्रक्रिया पवित्र आत्म्याला, जेव्हा शब्बाताचं चित्र पवित्र आत्म्यासमोर आलं ना, तेव्हा पवित्र आत्म्याला दिसलं, अरे शब्बाताविषयी पुढील काळी काय होणार आहे, शब्बाताला कशा प्रकारे पुढचे विश्वासणारे आपल्या जीवनात धरून चालणार आहेत. म्हणून येशूने प्रत्येक शब्बात दिवशी मोठाले चमत्कार करून हे दाखवलं की प्रत्येक दिवस हा शब्बात आहे. आज किती जण म्हणतात प्रत्येक दिवस हा शब्बात आहे? प्रियांनो, आम्ही हर दिवसाला शब्बात दिवस म्हणून गणलं पाहिजे. हे येशू ख्रिस्ताला प्रामुख्याने या चारपंथीय विश्वासणाऱ्यांना सांगायचं होतं. पण हे कधी ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी आणलंच नाही. ते नेहमी येशूचा विरोध करायचे. त्याला वेड्यापर्यंत म्हणायला ते घाबरले नाही. गोटे घेऊन मारायला गोटे उचलून मारायला तलक ते त्यांनी माघार घेतली नाही. असं त्यांचं वागणं होतं येशू ख्रिस्ताबरोबर. आमच्या येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर पण प्रीतीच केली. प्रियांनो, आज आम्ही तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले, शुद्ध, पवित्र केलेले स्वतःला म्हणवितोत ना, म्हणतोत का नाही? प्रभू भोजनाच्या वेळेस देवाचे सेवक काय म्हणतात ना, हे रक्त आहे प्रभूचं, हे शरीर आहे. जसं हे पवित्र आहे तसं येशू ख्रिस्ताने तुम्हाला पवित्र केलं. देवाचे सेवक बोलतात का नाही आत्म्याच्या प्रेरणेने? मग जर येशू ख्रिस्ताने आम्हाला शुद्ध, पवित्र केले त्याच्या रक्ताने,
तर आमचं आचरण पण येशू ख्रिस्त आम्हाला जे सांगतो, जे शिकवतो, जे बोलतो त्याच्यावर आम्ही विश्वास धरून चालणारे असलं पाहिजे. आणखी एक विचार आपण बघू या वचनातून. 15वा अध्याय काढा, लोककृत शुभवर्तमान, 7वं वचन वाचा. त्याप्रमाणे त्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांग. प्रियांनो, विशेष करून 100 मेंढरामधलं एक मेंढरू हरवलं आणि प्रभू त्याला शोधायला गेला, याचं वर्णन वरच्या भागात दिलंय. पण खालच्या भागात सांगितलंय 99 विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा जो एक जण पश्चाताप करतो त्याच्यासाठी स्वर्गामध्ये फार मोठा आनंद केला जातो. 99 बद्दल काय हे शब्द वापरले नाही? 99 बद्दल हे शब्द का आले नाही? कारण 99 जणांनी ही प्रक्रिया केली. 99 जे विश्वासणारे या पश्चातापातून गेलेत. पण जे हरवलंय, ज्याने पश्चाताप केला नाही, तो जर प्रभूच्या सानिध्यात येऊन आपल्या पापाचा पश्चाताप करतो तर स्वर्गामध्ये फार मोठा आनंदाचा जल्लोष होतो. आज एखाद्या परिवारामध्ये एखाद्या विश्वासणाऱ्याने आत्म्याने आणि खरेपणाने प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनावर विश्वास ठेवण्याची प्रक्रिया जर दाखवली ना प्रभूला, तर त्याचा परिणाम काय माहिती का? जरा वचनातून बघू त्याचा परिणाम काय. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 31वं वचन. 16वा अध्याय 31वं वचन. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रियांनो, एक जणांनी जर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला या प्रकारे आत्म्याने खरेपणाने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं ना, बाकीच्या प्रियजनांना या गोष्टीप्रमाणे, या वचनाप्रमाणे देवबाप तशी प्रक्रिया करण्यासाठी तयार करील. देवाचं वचन असं वचन आहे प्रियांनो, ते आत्म्याच्या सामर्थ्याने सांगितल्याशिवाय त्याचा अर्थ कुणी प्रगट करू शकत नाही. देवाच्या आत्म्यालाच आपल्या वचनाचा अर्थ कसा समजावून सांगायचा. आता तुम्ही प्रार्थनेला बसलात ना, प्रार्थनेला काय कारण आहे? प्रार्थनेला बसण्याचं कशाला बसला? प्रार्थनेला देवाकडून काहीतरी घ्यायचंय ना, है ना? मग देवबाप काही देऊ तुम्हाला, देवाच्या मनात जे असेल तुम्हाला देण्याचं, तुम्ही फक्त घेण्याची इच्छा करता, है ना? तुमच्यामुळं तुमच्या परिवारातल्या बाकी प्रियजनांना ऑटोमॅटिक आशीर्वाद मिळणं असं त्या वचनात सांगितलंय. म्हणून तिथं लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आहेत का सर्व प्रियजन आज इथं प्रार्थनेला? म्हणता येईल का तुम्हाला सर्वजण आहेत? परंतु देवबाप त्यांना पण आशीर्वाद देणार आहे. जरी तुमचे प्रियजन आज काही जण नाहीत प्रार्थनेला, पण देवबाप्पाला समजतं आज ते प्रियजन या ठिकाणी का नाहीत, त्याचं कारण काय देवबाप्पाला अगोदरच माहित आहे. देवबाप्पाला हे माहित होतं, तरी मला देवबाप्पाने सांगितलं, जा बाळा तू तिथं. मला होतं का माहिती? माझ्या मनाने केली होती का कल्पना? आज या ठिकाणी आल्यावर अशा परिस्थितीमध्ये देवबाप मला वचनातून चालविणार आहे, माझ्यातून बोलणार आहे. प्रियांनो, म्हणून देवबाप्पाचा आत्मा म्हणतो, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एक चित्त आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे. आपण आज 4-5 जणच आहेत, आहे ना? आज पुष्कळ जण नाहीत या ठिकाणी,
तरी देवाचा आत्मा तुमची भेट घेण्यासाठी आलेला आहे. पश्चाताप आपल्या जीवनामध्ये ठेवणं अति गरजेचं आहे. प्रियांनो, पश्चाताप जर आम्ही योग्य रीतीने केला ना तरच आमच्या जीवनामध्ये साक्ष येते. पश्चाताप आमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारे नाही ना, आमच्या जीवनामध्ये साक्ष येत नाही. आणि खरा पश्चाताप कोणता असतो माहिती का? एखादा विश्वासणारा जेव्हा प्रभूवर विश्वास ठेवतो ना त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये देव बाप अशी साक्ष घडवतो की त्या साक्षीवर त्याचं ख्रिस्ती जीवन प्रभू येईपर्यंत त्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा या जगाला निरोप देण्या अगोदर त्या पश्चातापाप्रमाणेच तो प्रभू मध्ये आपली धाव संपवतो. या पश्चातापाला देव बाप्पाच्या आत्म्याने फार मोठं प्राधान्य दिलंय. म्हणून तिथं लिहिलंय 99 विश्वासणाऱ्यापेक्षा जो पश्चाताप करतो त्याच्यासाठी स्वर्गामध्ये फार मोठा आनंद केला जाईल. 99 प्रियजनांनी तसं केलेलं आहे, ते त्या प्रक्रियेतून गेलेले आहेत. पण हा जो एक जण पश्चाताप करतोय ना, याच्या एका पश्चातापामुळं स्वर्गामध्ये आनंद होतोय. 99 पेक्षा एका जणाच्या पश्चातापाला देवबाप जास्त प्राधान्य देतो. याचा अर्थ असा नाही की 99 जणांच्या पश्चातापाला देवबाप्पाचा आत्मा प्राधान्य देत नाही. देवबाप एकालाही आपल्या राज्यामध्ये घेण्यापासून माघार घेत नाही, हे देवबाप्पाला त्या ठिकाणी प्रगट करायचंय. आता तो अध्याय काढाय ना आपलं लोककृषी वर्तमान 15वा अध्याय काढा, 10वं वचन वाचा. 15वा अध्याय 10वं वचन तिथं काय लिहिलंय बघू आपण आता. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे तुम्हाला सांगते. आता बघा, या ठिकाणी एका स्त्री जवळ 10 पावल्या होत्या, त्याच्यातल्या 9 पावले तिच्या जवळ होत्या, पण एक हरवली होती. आणि ती एक पावली तिला सापडते, आणि त्या सापडलेल्या पावली बद्दल ती इतर प्रियजनांना, शेजार पाजारच्यांना म्हणते, माझ्या बरोबर तुम्ही पण आनंद करा, तुम्ही पण मला माझी हरवलेली पावली सापडली म्हणून माझ्या या आनंदामध्ये तुम्ही पण सम्मिलित व्हा. पण देव बाप्पाने या तिच्या आनंदाला 10व्या वचनामध्ये कसं प्रगट केलंय? परत एकदा वाच बाळा ते वचन. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. पावली हे एक रूपक आहे. रूपकाची भाषा पावलीला दिली, पण ऍक्च्युली देव बाप्पाला काय म्हणायचंय की जर एखादा पापी व्यक्ती देवाकडे येतो, पश्चाताप करतो, आपल्या पापाला स्वीकारतो, पापाची कबुली देतो, सर्व पाप मी केले आहेत या शब्दाने आपल्या मनाची तयारी प्रभूला दाखवतो, तेव्हा त्या पापी व्यक्तीच्या या पश्चातापाला सर्वात मोठा आनंद स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर मानला जातो. हे त्या वचनातून देव बाप्पाला आपल्याला कळवायचं आहे. प्रियांनो, देव बाप्पाच्या वचनामध्ये आता त्याच 15व्या अध्यायामध्ये 32वं वचन वाच बाळा. 32. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. बघा, एका दाखल्यामध्ये, एका अध्यायामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे प्रकार दाखवलेत, पण सर्व प्रकार एकाच गोष्टीला येऊन ते आनंदित करतात. काय आनंदित करतात? हरवलेला व्यक्ती सापडला, आनंद होतो. पापी व्यक्तीने पश्चाताप केला, आनंद होतो.
हरवलेल्या पावलीच्या दाखल्यामध्ये पण स्वर्गामध्ये जल्लोष होतो. म्हणजे एक अध्यायातून देवबाप 3 प्रकारे आपल्या विश्वासणाऱ्यांना वेगवेगळ्या आशीर्वादामध्ये घेऊन जातो. ही प्रक्रिया त्या 15व्या अध्यायामध्ये लूककृत शुभवर्तमानामध्ये सांगितलेली आहे. पण जेव्हा त्या बापाचा मोठा मुलगा हे वृत्त ऐकतो की अरे तुझा भाऊ जो आपली धनसंपत्ती घेऊन गेला होता तो परत आला, त्या मोठ्या भावाला त्या आपल्या भावाचं घरी येणं पसंत झालं नाही. तो काय म्हणला आपल्या बापाला, मी तर सदैव तुझं ऐकलं, तू जे म्हणला ते मी केलं, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर कधी वागलो नाही, पण यांनी तर आपली सर्व धनसंपत्ती घेऊन गेला. आयशी मध्ये सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये आपली धनसंपत्ती उधळून आला आणि तो फार असा निराशेने आणि घाण अवस्थेत आला. तरी तू त्याच्यासाठी मोठं पशु कापलं, माझ्यासाठी साधा छोटा बोकूड कापण्याची तू मला परवानगी दिली नाही, पण याच्यासाठी किती मोठा पशु कापण्याची तू परवानगी दिली. तेव्हा बाप पण मुलाला, त्या मोठ्या मुलाला काय म्हणला, माझ्या बाळा तू तर सदैव माझ्या जवळ आहेस, मी जे काय माझ्या जवळ आहे ते सगळं तुझं आहे, माझं नाही तुझं आहे ते. पण हा तुझा सख्खा भाऊ, तुझ्या पाठचा भाऊ आपल्या परिवारातून निघून गेला होता, परका झाला होता, हरवला होता, जगात आहे का नाही याची आम्हाला खात्री माहित होत नव्हती. तो स्वतः होऊन आला, याचा किती तू सन्मान करायला पाहिजे. सन्मान करण्याऐवजी तू तर असं दाखवतोस, कशाला आला हा सगळी धनसंपत्ती उधळून बापाकड. यांनो आमच्या येशू ख्रिस्ताचं मन यातून काय येशू ख्रिस्ताला दाखवायचंय, मनुष्य कितीही आपल्या मनाने देवाच्या विरोधात चालला ना, पण एखाद्या दिवशी जर त्यांनी ठरवलं ना, आता मी माझ्या मनाने फार वागलो, माझ्या मनाने फार मी आयाशीचं मनमानीचं जीवन जगलो, आता मला प्रभूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी मी प्रभूकडे आलो, प्रभू त्याला कधीच नाकारित नाही, तो स्वीकारतो आनंदाने. अरे चला शेवटच्या क्षणाला का होईना तुला माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची इच्छा झाली. हीच त्या दाखल्याचं सांगण्याचा देव बाप्पाचा मूळ हेतू आहे. न तर एखादा बाप म्हणला असता सगळं गमवून आला, सगळं लुटून उधळून आलास, आता माझ्याकडे काय तुला द्यायला, तुझा हिस्सा घेतला, आता तुला काय देऊ मी. एखादा बाप म्हणला असता का नसता जगी. पण हा आत्मिक बाप आनंदाने पळत जातो, त्याला मिठी मारतो. हा मुलगा तर जड जड पावलाने बापाकडे येतोय, पण बाप मन मोकळ्या पाण्याने पळत जातो. अरे माझा मुलगा आलाय, मला कधी मिठी मारू. तो म्हणत नाही अरे हात याच्या अंगाचं घाण वास येतोय, कसला वास येतोय माहित नाही, कशी याला मिठी मारू. बापाने काहीच विचार केला नाही. डुकरामध्ये राहून त्याच्या शरीरामध्ये डुकराचा सर्व प्रकारचा वाईट वास त्याच्या अंगात होता, तरी बापाने त्याला मिठी मारली. प्रेम आमचा येशू इतका प्रेमळ आहे ना, जे त्याचं ऐकतात, जे त्याच्या प्रमाणे करण्याची तयारी दाखवतात, त्यांना तो कधीच अंतर देत नाही. आज विचार करा प्रियांनो, देवाच्या वचनाला दोष लावणं आजच्या समयापर्यंत देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे का अयोग्य आहे? वचनाला दोष लावणं देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे ना. मग जे अयोग्य आहे ते सोडणं गरजेचं आहे का त्याला धरून चालणं गरजेचं आहे? धरणं गरजेचं आहे का सोडून देणं गरजेचं आहे? सोडून देणं गरजेचं आहे ना. किती जण सोडून देतात आज? किती जणांना म्हणता येतं मी सोडून दिलं वचनाला दोष लावण्याचं?
काही जण तर स्पेशल या वचनाचा विरोध करण्यासाठी नियुक्त झाले तर घरोघरी जाऊन सांगतात, जिथं माझी सेवा चालली ना वचनाची, तिथल्या विश्वासणाऱ्याला सांगतात, कशाला त्या पास्टरला येऊ देता, कशाला त्याचं वचन ऐकता, तो ओनली जीसस आहे. काही परिवारांनी ऐकलं, त्यांनी माझी प्रार्थना थांबवली. मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला ऐकायचीच इच्छा नाही तर मी कशाला येऊ तुमच्याकडे. माझा देवबाप पण तुमच्याकडे येण्याची इच्छा करणार नाही. जे बंद झालोय ना त्या परिवारामध्ये, काही परिवारामध्ये आजपर्यंत त्यांच्याकडे मी गेलो नाही. काही जणांना पुन्हा आशा निर्माण झाली की अरे पास्टर जसे फोन न करता येत होते यावं त्यांनी. माझा देवच तुमच्याकडे यायची इच्छा ठेवत नाही, मी कस काय येऊ तुमच्याकडे. जिथं देवाचा आत्मा मला जा म्हणन ना प्रियांनो, तिथं मी गेल्याशिवाय राहत नाही. कारण देवाला तुमची गरज आहे, मला नाही. मी एक पात्र आहे, ज्या पात्राला देवबाप फक्त उपयोगात आणतोय. देवाला विशेष करून तुमची गरज आहे प्रियांनो. आणि तुम्ही वचनाला पूर्णपणे दोष न लावणारे व्हावं, ही सर्वात मोठी प्रबळ इच्छा देवबाप तुमच्याविषयी करतोय. करतान का देवबाप्पाची इच्छा ही पूर्ण? करतान का? करतान का अंकल? नक्की देवाचा आत्मा आहे इथं न. अरे सेवकाने लय आत्म्याच्या प्रेरणेने असे काही विचार सांगितले, वचन दाखवले, भावनाविषयी मला म्हणावंच लागलं, मला वचनाला दोष लावायचा नाही. भावनाविषयी कधी देवाच्या उपस्थितीमध्ये कुठला शब्द काढू नका प्रियांनो. तयारी नसली ना तर शांत राहा. देवाच्या आत्म्याला कळतं, मला जरी कळलं नाही तर देवाच्या आत्म्याला कळतं यांच्या मनाची तयारी नाही अजूनही, पण वचनाला दोष लावणं सोडून देण्याची. पण जर त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही म्हणले ना मला दोष वचनाला लावायचं नाही, तर तशी प्रक्रिया करून दाखवावा लागेल. आणि जर प्रक्रिया करून दाखवली ना प्रियांनो, तो आमचा प्रभू न्यायी देव आहे. तो तुम्हाला चांगल्यातले चांगले आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आजाऱ्यांचा बिछाना बदलणारा आहे, कर्जामध्ये असलेल्यांना कर्ज मुक्त करणारा आहे, अपघातामध्ये ऍक्सिडेंट झालेला असला, जखमी असला त्याला बरं करणारा आमचा प्रभू आहे. तुम्ही टेन्शन मध्ये, प्रॉब्लेम मध्ये, अडचणीमध्ये, चिंतेमध्ये कशातही तुम्ही असले ना, देवबाप तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. फक्त देवाची इच्छा एवढी आहे, माझ्या वचनाला दोष तुम्ही लावू नका. किती सिंपल गोष्ट देवबाप आम्हाला करायला सांगतोय. पण आमच्या मनावर, आमच्या बुद्धीवर मागच्या लोकांनी जे गलत शब्दाचा प्रहार करून आम्हाला त्या गोष्टीसाठी तयार केलंय ना, त्याला आम्ही कधी कधी सोडून देण्याची इच्छा धरत नाही. म्हणून आम्हाला वचन ऐकणं चांगलं वाटतं, पण त्याप्रमाणे करणं आम्ही मान्य करत नाही. शेकडो परिवारामध्ये या दासाने या वचनाची सुवार्ता सांगितली. काही जण म्हणले एलिएझर पगारी ना, अहो इतका सुंदर वचन सांगतात, इतकं सुंदर विचार आणि वचन त्यांच्या जवळ, आम्हाला खूप आवडतं त्यांचं वचन. चांगली गोष्ट आहे, वचन आवडणं वाईट नाही, पण जे आवडतंय त्याप्रमाणे तुम्ही करता का? जर त्याप्रमाणे करत नाही तर त्या आवडीचा काय उपयोग आहे? म्हणून पहिलं वचन आलं आज याकोब 1:22, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. प्रियांनो, वचन जर ऐकता तर वचनाप्रमाणे केलं पाहिजे, तर तुम्हाला त्या वचनातून देव बाप आशीर्वाद देईन. आणि देवाला पण तुम्हाला आपल्या राज्यामध्ये त्याने निवडलंय ना, याचा देव बाप्पाला आनंद होईल. जीवनामध्ये फक्त देवाला आनंद देण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवा.
माणसाला आनंद मिळेल याच्या प्रक्रियेमध्ये कधीच जीवनामध्ये राहू नका प्रियांनो. म्हणून देवाने एक शब्द दिलाय बायबल मध्ये. काढूया आपण आता तो. बाळा, स्तोत्र संहिता 118. स्तोत्र संहिता 118 मध्ये 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 बायबलचा. 118 8 आणि 9 वचन वाचायचं. शांतपणे वाचायचं. 118 8 व 9. खणखणीत आवाजात वाचायचं. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. का बरं तिथं परमेश्वराचाच उल्लेख केलाय? कारण परमेश्वराजवळ जे काय आहे ना ते सर्व चांगलं आहे. मनुष्याजवळ जे आहे ना ते भेसळीच आहे. मनुष्याजवळ परमेश्वरासारखं नाही. म्हणून वचनात सांगितलंय मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. प्रियानो, देवामध्ये कुठली शंका तुम्हाला सापडणार नाही. देवावर विश्वास ठेवला, देवबाप तुमच्या त्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा पण एखाद्या आजारी व्यक्तीला बरं करण्या अगोदर काय म्हणायचा? काय तुझा विश्वास आहे का मी तुला बरं करू शकतो? जेव्हा तो आजारी व्यक्ती म्हणायचा हो मी विश्वास ठेवतो तू मला बरं करू शकतो, तेव्हा येशू ख्रिस्त कधी कधी म्हणायचा जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. कधी कधी तो कृतीने चमत्कार करून आजारी व्यक्तीला बरं करायचा. प्रियांनो, आमचा विश्वास जसा असेल ना त्या विश्वासाला धरून आम्ही देवबाप्पा समोर आलो ना, देवबाप आम्हाला कधीच रिकामं ठेवणार नाही. आमच्या विश्वासाप्रमाणे तो आम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून मार्थेला येशू ख्रिस्त म्हणला होता विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. पण मार्थेला हे समजलं नाही. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील म्हणजे येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं आज तुझा भाऊ लाजर जिवंत होणार आहे. जेव्हा लाजराचा विषय काढला तेव्हा मार्था काय म्हणली? प्रभू तू इथं असताना माझा भाऊ मेला नसता. अतिशय विश्वासाचं वाक्य मार्था येशू ख्रिस्ताला बोलली. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला अरे मार्था तुझ्या भावाचं पुनरुत्थान होणार आहे. ती लगेच म्हणली हो मला माहिती आहे माझ्या भावाचं पुनरुत्थान होणार आहे. मला या पुनरुत्थानाची चांगली भाषा माहित आहे. पण येशू ख्रिस्त कोणत्या पुनरुत्थानाची भाषा बोलत होता? आजच तुझ्या भावाचं पुनरुत्थान होणार आहे. ही भाषा तिच्या डोक्यातच आली नाही. म्हणून येशू म्हणला चल तुझा भाऊ कुठे आहे मला तिथं घेऊन चल. आणि तिथं गेल्यावर म्हणला हे कबरीवरची धोंड काढा. धोंड काढल्याबरोबर येशू फक्त म्हणला लाजरा लाजरा बाहेर ये. हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये लाजर लगेच कबरीतून बाहेर आला. जेव्हा भावाला जिवंत पाहिलं मार्थेने तेव्हा तिला कळलं अरे येशू ख्रिस्त कोणत्या पुनरुत्थानाची भाषा बोलत होता? या पुनरुत्थानाची भाषा बोलत होता. मी त्या पुनरुत्थानाच्या भाषेने येशू ख्रिस्ताला सांगत होते. यांनो नेहमी देवाच्या ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहा. स्वतःच्या सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी चलू नका. स्वतःच्या सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये चालले ना तुम्हाला कधीच देवाचं बोलणं कळणार नाही. आज प्रेषित 2:38 वचनाचं काही जणांना का कळत नाही ते वचन? कारण ऐकण्याची वृत्ती त्यांच्या हृदयात त्यांनी ठेवली नाही. म्हणून त्यांना त्या वचनाचा रेफरन्स सुद्धा ऐकणं फार जड जात आहे. प्रियांनो, देवाला ते वचन बायबल मध्ये ठेवायला अडचण झाली नाही. आनंदाने देवाने ते वचन बायबल मध्ये ठेवलं. पण काही विश्वासणाऱ्यांना काही सेवकांना
ते वचन आज अडचणीचं बायबल मध्ये वाटत आहे. तुम्हाला काय अधिकार आहे त्या वचनाला अडचणीचं म्हणण्याचं, त्या वचनाच्या विरोधात चालण्याचा? कोणता अधिकार दिलाय? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? माणसाच्या सांगण्याने तुम्ही त्या वचनाच्या विरोधात चालत आहात. देवाने तुम्हाला त्या वचनाच्या विरोधात चालण्याची कधीच मान्यता दिलेली नाही. अख्ख्या बायबल मध्ये पवित्र आत्मा कुठंच बोलला नाही की या वचनाला दोष लावा, या वचनाच्या विरोधात वागा. लिहिलंय का बायबल मध्ये? दाखवा एखाद्या ठिकाणी पवित्र आत्मेचा शब्द. जर देवाच्या आत्म्याने हे शब्द लिहिले नाही, मग आजचे काही विश्वासणारे काही सेवक त्या वचनाच्या विरोधात कोणत्या अधिकाराने चाललेत आणि मोठ्या धिटाईने म्हणतात प्रभू आला ना आम्हाला स्वर्गात घेऊन जाईन. कसा घेऊन जाईन तो विचारणार नाही का बायबलच्या वचनाला दोष लावित होता का नव्हता? का आल्याबरोबर लगेच स्वर्गात घेऊन जाईन काय तुम्हाला? म्हणून तो म्हणला मी न्याय करीन अगोदर. तुम्ही जर चांगले वागलेले असले ना, जरूर स्वर्गात मी तुम्हाला पाठवीन. पण चांगले नसले ना वागले, तुमचा तुमच्या वागण्याप्रमाणे तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. इथं तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली. सांगा त्यांचं जाणं कसं होईल स्वर्गात? भ्रमाचं जीवन, ख्रिस्ती जीवन जगू नका. विश्वासाचं जीवन जगा. कुणी पण तुम्हाला त्या वचनाच्या विरोधात काही पण करायला सांगन ना, आजच्या दिवसानंतर ऐकू नका. त्यांना म्हणाव बायबलच्या आत्म्याने कुठं सांगितलंय त्या वचनाला दोष लावा, त्या वचनाच्या विरोधात वागा? कुठं लिहिलंय बायबल मध्ये? दाखवा. जर लिहिलेलं असलं तुमच्या सांगण्याप्रमाणे करतो. पण देवाच्या आत्म्याने जर तसं नाही लिहिलं तर आम्ही आजपासून आतापर्यंत आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे वागलो. आजच्या दिवसानंतर आम्ही वागणार नाही. आम्ही त्या वचनाचा आदर करू, त्या वचनाचा सन्मान करू. ही प्रक्रिया माणसामध्ये झाली पाहिजे, एकांतामध्ये नाही. जेव्हा मी प्रेषित 2:38 वचनाकडे आलो ना, अख्खे नगरचे पाळक पास्टर माझ्या मागे लागले. माझ्या संस्थेचे तर लागले, पण इतर पास्टर म्हणले अहो ब्रदर काय वचन तुम्ही स्वीकारलं? कशाला ओनली जीसस झाले? कुणी तुम्हाला ओनली जीसस कडे आणलं? तुम्ही ओनली जीसस कडे जाण्यासाठी तयार कस काय झाले? इतके तुम्ही चांगलं वचन सांगणारे पिता पुत्र पवित्र आत्मेच्या नावाने, आता हे ओनली जीससचा संदेश सांगायसाठी कशी तुमच्या मनाची तयारी झाली? काय काय शब्द मी ऐकले, पण माझ्या समोर नेहमी एक शब्द येत होता. काय शब्द येत होता? आणि तो शब्द वचनाचा येत होता. माझ्या मनाचा नाही, देव बाप्पाने मला दाखवलं होतं ते वचन. कोणतं वचन दाखवलं होतं? जरा काढूया आपण. देव बाप्पाने हे वचन मला दाखवलं. यशाया 8वा अध्याय 20वे वचन. यशाया 8वा अध्याय 20वे वचन. धर्मशास्त्र व विधी याकडे पहा. याप्रमाणे ते न बोलण्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. प्रभात समय नाही म्हणजे काय माहिती का? तुला आजच्या दिवसानंतर उद्याचा दिवस नाही तुझ्या जीवनात. आजचाच दिवस तुझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. आणि जेव्हा मग आत्मा बोलत होता तेव्हा मला या वचनाची भाषा आत्म्याने समजावून सांगितली. ऐकशील तर जगशील, नाही ऐकणार तर तुझं मरण निश्चित ठरलंय. आजच्या दिवसानंतर उद्याचा दिवस तुमच्यासाठी नाहीये. हात जोडले प्रभूला, म्हणलं प्रभू मला तर तुझी सेवा करायची. माझ्यासाठी तू प्रभात समय न ठेवण्याचं ठरवू राहिला. मी तर तुझी सेवा करायची इच्छा धरतोय. तेव्हा देवाचा आत्मा म्हणला या वचनाची सुवार्ता सांगायची तयारी कर. या वचनाकडे ये, या वचनाप्रमाणे वागण्याची तयारी दाखव, तुला मी आशीर्वादित करीन.
मी पण देव बाप्पाला म्हणलं मला हे वचन समजूस तर माझ्याकडून अपेक्षा करू नको. जेव्हा मला हे वचन समजन तेव्हा मी तुझी सेवा करायला जाईन. अगोदर आडात भरलं, थोडं का व्हायना, 30% का व्हायना या आडात भरलं, आणि जेव्हा खात्री झाली ना या आडामध्ये 30% आलंय गड्या, आता मला काय हरकत नाही सुवार्थ सांगायला, तेव्हा मी सुवार्थ सांगायला गेलो. सोना डेठेंनी मला फार मदत केली प्रियांनो या प्रक्रियेमध्ये. या वचनाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले. त्यांनी मला जीव तोडून या वचनाचं जे नाही ते समजावून सांगितलं, आणि मी पण ऐकून घेतलं. अगोदर ऐकण्याची प्रक्रिया केली, म्हणलं ऐकणं आपल्यासाठी गरजेचं आहे. समजून घेतलं, मग देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा मला थोडं का होईना हे वचन समजलं, आत्म्याने मला चालव. जेव्हापासून प्रभूला म्हणलं ना मला आत्म्याने चालव, तो प्रभू आजपर्यंत मला आत्म्याने चालवितोय. प्रियांनो, विश्वासू राहणं, नम्र राहणं प्रभू समोर फार गरजेचं आहे. वचनाला दोष लावून काय मिळणार आहे तुम्हाला? कोणती बहादुरी तुम्ही कमावणार आहात त्या वचनाला दोष लावून? जगामध्ये तुमची वाह करतेन, विश्वासणारे करतेन, सेवकही करतेन, पण प्रभूच्या दरबारात प्रभू कधीच तुमची वाह करणार नाही. प्रभू म्हणशील माझा दास येत होता, सांगत होता, का नाही ऐकलं? काय अडचण होती तुला ते ऐकायला? आणि देव बाप्पा त्याच ठिकाणी मला पाठवितो ज्यांना देव बाप्पाने या वचनाला ऐकण्याची मान्यता दिली. हा दास उठून सुटून कोणाकडे पण नाही जात. म्हणून काय सेवक म्हणलं, का ब्रदर तुम्ही ठराविकच परिवारात जातात, बाकीच्या परिवाराकडे का जात नाही? अरे माझा प्रभूने जात, मी कशाला जाऊ? माझ्या प्रभूने जर तिथं जायचं ठरवलं नाही तर मी कशाबद्दल जाऊ त्या ठिकाणी? जिथं माझा देवबाप मला म्हणन ना जा, तिथंच मी जातो. आणि जिथं देवबाप जा म्हणतो तिथं वचन येतं. आणि मी देवबाप्पाला विनंती केली, मला वचन सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये तू उपयोगात आणलं पाहिजे. मला वचन सांगण्याची सेवा मिळाली पाहिजे. प्रियांनो, अनपढ शिष्य होते, अनपढ होते, ज्यांच्या हातामध्ये त्यांनी कधी बायबलला त्यांनी स्पर्श देखील केला नाही. जे अनपढ होते त्यांना बायबलला स्पर्श करण्याची देखील संधी मिळाली नाही. पण त्या अनपढ 12 शिष्यांनी सर्वात देवाला खुश करणारं कार्य काय केलं माहितीये? बघूया जरा वाचनातून. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 30 वचन. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 30 वचन. 4 अध्याय 30 वचन. 4 अध्याय 30 वचन. हो. आता मला पुन्हा 23 अंजली सापडलं तुम्हाला. आणि बरे करणाऱ्यांकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझ्या पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते काढावी असेही कर. बघा प्रियांनो, केवळ शब्दाच्या द्वारे 12 शिष्यांनी देव बाप्पाला विनंती केली, आम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, आम्हाला तर वचन पण माहिती नाही तुझं कसं आहे काय आहे, पण जेव्हा आम्ही तुझ्या नावाने बोलायला लागू तेव्हा तू वचनाप्रमाणे आमचा उपयोग कर. प्रियांनो, ज्यांना वचनाची काहीच भाषा माहिती नाही त्या 12 शिष्यांनी देव बाप्पाला विनंती केली, आम्हाला वचन सांगण्यासाठी मदत कर, कारण आमच्या जवळ वचनच नाहीये. त्या काळामध्ये प्रियांनो अशी परिस्थिती होती, ज्यांना लिहिता वाचता येत होतं त्यांनाच
वचनाची भाषा कळायची, पण हे अनपढ निरक्षर होते, यांना वचनाची ओळख नव्हती. विनंती करायचे आणि सेवेला निघायचे. 31वं वचन वाच बाळा खालचं. 21. 31. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. जिथं जमले होते ती जागेमध्ये भूकंप आला, ती जमीन थरथरली त्यांच्या शब्दाला ऐकून. काय शब्दामध्ये पावर असेल त्यांच्या. अहो, ही जमीन हादरली त्यांच्या शब्दाला ऐकून. परत वाचत आहे ते वचन 31. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. भूमीने साक्ष दिली त्यांना. तुमची विनंती देवाने मान्य केली, आता बोलायला सुरू करा. तुम्हाला धैर्याने वचन सांगण्याची प्रक्रिया तुमच्या मधून व्यक्त होईल. आणि तशी झाली प्रक्रिया. 3000, 4000, 5000, 7000 पेत्राच्या संदेशाने एका वेळेला एवढ्या प्रियजनांचं देवाच्या राज्यामध्ये येणं झालंय. हजाराच्या संख्येमध्ये पेत्राच्या भाषणाने, संदेशाने विश्वासणाऱ्यांनी देवाच्या राज्यामध्ये येण्याची प्रक्रिया केली. आणि कोणत्या वचनाला येण्याच्या प्रक्रियेने त्यांनी व्यक्त केलं? प्रेषित 2:38 वचनामध्ये येण्याची प्रक्रिया केली. काही जण म्हणतात पेत्राच्या भाषणाने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या राज्यामध्ये आले. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व काही संदेश आले आणि ते संदेश आत्म्याने ज्यांनी ऐकले त्यांनी त्या वचनावर विश्वास ठेवला, नंतर बाप्तिस्मा घेतला. पण ज्यांना बाप्तिस्मा घेण्याची इच्छा झाली ना, तेव्हा पेत्र म्हणला पश्चाताप करा, मी बाप्तिस्मा करायला तयार आहे. त्यावेळेचे विश्वासणारे असा पश्चाताप करायचे ना, स्वर्गातल्या प्रभूला पण तो पश्चाताप मान्य व्हायचा. म्हणून त्यांच्यावर पवित्र आत्मा बाप्तिस्मा घेतल्याबरोबर उतरत होता. आजच्या समयातले ना विश्वासणारे पश्चाताप करतात, पण काय पश्चाताप केलाय ना, प्रार्थनेनंतर विसरून जातात की मी देवासमोर काय पश्चाताप व्यक्त केलाय. पश्चातापाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. पश्चाताप केलाय तसं वागणं नाही. काय उपयोग आहे तुमच्या त्या पश्चातापाला? काय अर्थ आहे त्या पश्चातापाचा देवाच्या नजरेमध्ये? म्हणून आजच्या समयामध्ये प्रेषित 2:38 वचनाचे एवढे बाप्तिस्मे का होत नाही? कारण विश्वासणारा जसा पश्चाताप करतो तसं वागून प्रभूला दाखवित नाही. प्रभूला दिसता हा बोलतोय खरा, पण हा तसा करणार नाही. म्हणून आजच्या समयामध्ये पेत्रासारखे बाप्तिस्मे हजारोमध्ये प्रेषित 2:38 वचनाचे होत नाही. भावनाविषयी कधी पश्चाताप करू नका. अंतःकरणाने आणि आत्म्याने देवासमोर पश्चाताप व्यक्त करा. एवढे वर्ष झाले मी सेवा करतोय, आतापर्यंत एक जणाचा बाप्तिस्मा नाही झाला माझ्या हातून. मी सांगितलं ना मागच्या वेळेस संदेशात, आजही देवबाप्पाचा आत्मा सांगतोय का माझ्या हातून देवबाप बाप्तिस्मी करून घेत नाही. कारण जो पश्चाताप करण्याची इच्छा ठेवतो ना, त्याप्रमाणे करण्याची ती वृत्ती दाखवित नाही. म्हणून देवाचा आत्मा मला म्हणत नाही कर याचा बाप्तिस्मा. आणि मी विश्वासणाऱ्यांना सांगितलंय, मला देवाने दाखवल्याशिवाय तुमचा बाप्तिस्मा मी करणार नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्यांकडून बाप्तिस्मा करून घेतला ना, काही जर आलं तुमच्या जीवनात तर जबाबदार तुम्ही माझी परवानगी न घेता बाप्तिस्मा घेतला ना, त्याचे दुष्परिणाम जर चांगलं झालं देवाला धन्यवाद द्या, वाईट जर झालं तर माझ्याकडे येऊ नका आणि बाप्तिस्मा घेतलं या असं का झालं. प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे करणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा समजून घ्यायचा नाही विश्वासणाऱ्यांनी, अरे बाप्तिस्मा नाही झाला,
मग माझं स्वर्गात जाणं होतंय का नाही? तुम्ही मुखाने पश्चाताप जरी केलाय तसं वागत नाही, पण त्या वचनाचा स्वीकार तर केलाय ना स्वीकार. पश्चातापाप्रमाणे जरी तुमच्या वागण्यामध्ये देवाला दिसत नाही की पश्चातापाप्रमाणे तुम्ही वागणार आहे, पण स्वीकार केलाय ना, त्याच्यामुळं तुमचं स्वर्गात जाणं होईल. लक्षात घ्या, त्या वचनाचा स्वीकार करणं म्हणजे स्वर्गात जाण्याचा पोच पावती तुमच्या हातामध्ये. तुम्ही मान्य केलं ना, लगेच स्वर्गाचा दरवाजा उघडा तुमच्यासाठी. मग प्रभू सांगन पेत्राला, मान्यता दिली बरं का वचनाला, याला येऊ दे आतमध्ये. बाप्तिस्म नाही झालं ना प्रियांनो, काळजी नाही करायची, पण वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा होईल तेवढा प्रयत्न करायचा. जर त्या प्रयत्नामध्ये तुम्ही प्रभूच्या नजरेत खरे उतरले ना, देव दाखवेन, बाळा यांचा बाप्तिस्म कर. मी लगेच बाप्तिस्म्याची तयारी करेन. आमच्याकडे बाप्तिस्म्याची सर्व तयारी आहे. आम्हाला कुठं धावपळ करायची गरज नाही, काही नाही. सगळं आमच्याकडे रेडी आहे. फक्त देवाच्या इच्छेप्रमाणे बाप्तिस्मा होणं हे मी गरजेचं समजतो. जर मी ही इच्छा नसती दाखवली, आतापर्यंत किती बाप्तिस्मे झाले असते मला सांगता आले नसते. एक पुण्याचे अब्राम मसीह होते सेवक, त्याच्याबरोबर 9 ते 10 वर्ष मी सेवा केली. अब्राम मसीह म्हणून होते. कुठं पण गेले, संदेश सांगितलं ना, विश्वासणारा लगेच म्हणायचे क्या तुम बाप्तिस्मा लेने के लिए रेडी हो. मग विश्वासणारा भावना आवेश लगेच म्हणा, हो हम तैयार है बाप्तिस्मा लेने के लिए. लगेच बाप्तिस्मे त्यांची. मी त्या अब्राम मसीहला खूप वेळेस सांगितलं, म्हणलं ब्रदर ये तुम जो ऐसी रीति से बाप्तिस्मे करते हो ना, ये ठीक नहीं है. वो बाप्तिस्मा ले रहे लेकिन आगे चलकर उस पर बहुत बड़े प्रॉब्लम आने वाले. वो प्रॉब्लम आएंगे तो क्या करेगा वो विश्वासी. तो ते मला काय म्हणायचे माहिती का, अपना काम क्या है, जो विश्वास करता है उसको बाप्तिस्मा देना, बाकी का प्रभु देखेगा. बाप्तिस्मे असे दिले जात नाही. आणि नंतर काय प्रक्रिया आल्या माहिती का, काय प्रक्रिया आल्या. जेवढे बाप्तिस्मे आम्ही शेकडो बाप्तिस्मे या हाताने केलेत मी, त्या ब्रह्मसी बरोबर देवबाप साक्षीला आहे की या हाताने बाप्तिस्मे केले का नाही. ज्यांनी बाप्तिस्मे घेतले ना, त्याच्यातले काही विश्वासणारे काही परिवार मला तोंडावर काय म्हणले माहिती का, ब्रदर आम्हाला तुम्ही नदीवर नेलं ना, आंघोळ घालण्यासाठी नेलं. काय म्हणले, आंघोळ घालण्यासाठी नेलं. म्हणले नाही आमचा बाप्तिस्मा करण्यासाठी नेलं. संकटाने बेजार झाले ना, संकटावर संकट, तेव्हा त्यांना बाप्तिस्मा हा शब्द बोलणं पण योग्य नाही वाटलं. ते म्हणले आम्हाला आंघोळ घालायला नेलं तुम्ही. कसं वाटलं असं या जीवाला ऐकून. आणि त्यावेळेला तो अब्राम मसीह माझ्यापासून दूर गेला. कितीतरी शेकडो परिवार पुण्यामध्ये त्यांना मी मिळवून दिले. आणि जेव्हा खूप परिवार त्यांना मिळाले ना, तेव्हा आतल्यात त्यांच्या पत्नीने सेवकाला सांगितलं, अभी पगारे पास्टर को ना नगर को सेवा करने को भेजो, वो पुणे में नहीं सेवा कर सकते, अभी ये पुणे तुम सांभाळो. त्या सेवकाची आज अशी परिस्थिती आहे. मला बाहेरून खबरा मिळतात की त्या सेवकाची सेवा व्यवस्थित नाही चालली. प्रियांनो, जो देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही ना, त्याची सेवा कधी इच्छेप्रमाणे देव बाप चालू देत नाही. आम्ही दोघं होतो तर किती काही सेवा वाढत होती. पुण्याचे हार ठिकाणी, हाडपसर, दिघी, कोरेगाव पार्क, येरोडा, लोहगाव, काळेवाडी, आणखी काय 1-2 ठिकाणं आहे तिथं आमची इतकी प्रभावी सेवा चालली होती. पण त्या सेवकाला पुढं चालून असा अहमपणा आला, अरे पुणे के पूरे परिवार मेरे है, एलिएजर पगारे का एक भी नहीं परिवार. ही गोष्ट जेव्हा लक्षात आली ना त्यांच्या, त्यांनी मला सांगितलं, ब्रदर अब तो पुणे को मत आते जाओ, नगर को सेवा करू, मैं अभी पुणे को सेवा करूंगा. आज त्यांची काय परिस्थिती मला माहिती आहे. प्रियांनो, कधीच हमपणाने
देवाची सेवा करू नका, नम्रतेने सेवा करा. नम्रतेने करताना देवबाप तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. अहमपणा आणि मीपणा जेव्हा येतो ना, तो देवबापाला नापसंत आहे. अगदी खरं सांगतो मी हे. म्हणून मी आतापर्यंत जेव्हापासून मी नगर सांभाळलंय ना, स्वतः सांभाळायला लागलोय, आतापर्यंत जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालं मी स्वतंत्रपणे एकटाच सेवा करतोय. आतापर्यंत 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक बाप्तिस्मा माझ्याकडून झाला नाही. आणि काही माझे परिवार म्हणतात, ब्रदर आम्ही वचन स्वीकारले, पश्चाताप करण्याची तयारी दाखवली, पश्चाताप करतो, तरी तुम्ही बाप्तिस्मा करत नाही. देवबाप मला दाखवित नाही, मी बाप्तिस्मा करणार नाही. तुम्हाला या वचनात राहायचं असलं राहा, नसलं राहायची तुमची इच्छा. मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की राहाच म्हणून. प्रभूने सांगण्यापर्यंत तुम्ही जर बाप्तिस्म्यासाठी वाट पाहिली, प्रभूने जर बाप्तिस्मा करायचं ठरवलं, निश्चित तुमचा बाप्तिस्मा होणार. त्याच दिवशी होणार ज्या दिवशी प्रभू मला दाखवीन. जोवर प्रभू दाखवित नाही तुमचा बाप्तिस्मा होणार नाही. माझे काही परिवार वाट बघू नयेत की देवाच्या दासाला कधीतरी प्रभू दाखवीन की यांचा बाप्तिस्मा कर. तयारी चालली प्रियांनो. येतोय ना प्रभू तुमच्याकडे? येतोय का नाही? आतापर्यंत प्रभू इतक्या महिने तुमच्याकडे आला, काय घेतलं तुम्ही प्रभूकडून? प्रभूने जर विचारलं तुम्हाला, माझा दास तर येत होता, आत्म्याने बोलत होता, तुम्ही काय घेतलं माझ्या वचनातून? काय बोलतान प्रभूला? काय सांगतान प्रभूला की आम्ही तुझ्या वचनातून एखादी तरी गोष्ट घेतली, त्या गोष्टीप्रमाणे करतोच प्रभू. जर तुमच्याजवळ काहीच बोलायला नसलं ना प्रियांनो, तर विचार करा तुम्ही वचन कसं ऐकतात आणि त्या वचनाला तुम्ही करण्यासाठी काय करता. प्रियांनो, नुसतं ऐकू नका म्हणून वचन आलं. वचनाप्रमाणे करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. ऐकणारा नुसता असतो ना, तो स्वतःला फसवणारा असतो. म्हणून ध्यान देऊन वचन ऐका. कमीत कमी एवढी तर हिंमत तुम्ही आपल्यामध्ये आणा देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने, की कुणी जर माझ्याकडे आलं ना, म्हणलं ना या वचनाला तू का स्वीकारतोस, या वचनाला का ऐकतोस, त्या सेवकाला का घरात येऊ देतोस, तिथं तुम्ही म्हणण्याची हिंमत दाखवा. तो सेवक आम्हाला फक्त वचन सांगतोय, दुसरं काही नाही सांगत. तो सेवक आम्हाला ना संस्थेची ना मिनिस्ट्रीचं काहीच भाषा बोलत नाही. एवढी तर हिंमत ठेवा प्रभूसाठी. एवढी जरी हिंमत ठेवली तर प्रभू म्हणणारे यांनी काहीतरी वचन ऐकून घेतलंय. जर एवढी हिंमत नाही आली तुमच्यात, तर मग तुम्ही काय वचन ऐकलंय? काय वचनाप्रमाणे तुमच्यामध्ये आलंय? पुढं पाठन माग सपाट आहे का? मग कधी अशा वचनाला घेऊ नका. पुढं पाठन माग सपाट, धोक्याचा रस्ता आहे तो. हिंमत आणा स्वतःमध्ये. मी बायबलला कधी दोष लावणार नाही. मी कधी बायबलच्या वचनाच्या विरोधात जाणार नाही. ही हिंमत आणा. आणि हीच हिंमत तुमची इमारत आहे. ही जी बोलण्याची परिभाषा आहे, हा पाय आहे. नंतर तुमची इमारत ऑटोमॅटिक पवित्र आत्मा उभी करेल. पण तुम्ही पायाच निर्माण नाही केला तर इमारत कशी उभी राहील? धाडस आणा स्वतःमध्ये. मी आता प्रेषित 2:38 वाचनाचं उघडरित्या कोणाला पण बोलन. मी घाबरणार नाही. ते देवाचं वचन आहे. देवाने जर ठेवलंय तर मला मानायला काय हरकत आहे? मी आतापर्यंत जे ऐकलंय ते सगळं मी सोडून देतो. आता वचनाप्रमाणे करण्याची माझ्यामध्ये तयारी मी करतो. एवढं जरी तुम्ही बोलले ना, आपोआप तुमची इमारत उभी राहायला सुरुवात होईल. जर हे नाहीये, विचार करा मग काय. प्रियांनो, फार देव तळमळीने बोलतोय. फार तळमळ आहे देवाच्या शब्दामध्ये. काहीतरी आडामध्ये भरा.
त्या आडाला रिकाम ठेवू नका. ते आड देखील म्हणतंय माझ्यामध्ये काहीतरी ठेव, मला ठेवण्याची उत्कंठा लागली. पण तुम्ही जर त्या आडामध्ये काही टाकायची इच्छा ठेवून राहिले, त्या आडाचा काय दोष आहे? तो तर तयार आहे सगळं घ्यायला, पण तुम्ही टाकायला तयार नाही. मी जेव्हा देवाकडे आलो ना, मी पण म्हणलं माझ्या आडात काहीतरी प्रभू भरू दे, मग मी सेवेला जाईन. रिकाम्या आडाने मी काय सांगू? अहो 30% माझ्या हृदयात होतं तरी मला विश्वासणारे असे प्रश्न विचारायचे ना, गांगरून जायचो मी, गोंधळात पडायचो. अरे या प्रश्नाचं उत्तर काय देऊ? त्यांना म्हणायचं मी पुढच्या वेळेला उत्तर देईन तुम्हाला. मला उत्तरच सापडत नव्हतं. पण नंतर देव बाप्पाने मला शिकवलं. आज मला काही प्रश्न विचारला, मला वचनाप्रमाणे पवित्र आत्मा बोलण्यासाठी शक्ती देतो. आम्ही प्रयत्न करत राहिलो ना, देव बाप्पा आम्हाला यशस्वी करतो. आम्ही प्रयत्नच केले नाही तर देव म्हणशील तू काही करायचीच इच्छा ठेवत नाही, काय तुझ्यामध्ये येऊन करू मी? वचन निस्ता ऐकू नका, वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेत उतरा. बिछाना लगेच चेंज होईल तुमचा. नाही झाला ना चेंज, मला देवाचा सेवक म्हणू नका. तुम्ही काहीतरी प्रभूसाठी करा. प्रभू तुमच्यासाठी काही करतो का नाही याची वाट तर बघा. फार देवबाप तळमळीने बोलतोय प्रियानो. म्हणून शेवटी एक वचन वाचू आणि डोळे बंद करा. योहान शुभ वर्तमान 10वा अध्याय, एकच वचन वाचू. वचन ऐकलं की डोळे बंद करा. योहान शुभ वर्तमान 10वा अध्याय 27वं वचन. 27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. देवबाप या वचनातून तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. करा डोळे बंद. प्रियांनो, देवाचा आत्मा अतिशय तळमळीने मन मोकळेपणाने आज तुमच्याशी बोललेला आहे. त्याला जे पण सांगायचं होतं त्याने पूर्ण तळमळीने तुम्हाला सांगितलंय. कोणती तळमळ पवित्र आत्म्याने माग ठेवण्याची इच्छा व्यक्त केली नाही. जसं पण त्याला सांगण्याची इच्छा होती त्याने सांगितलंय. आता फक्त तुमच्या करण्याकडे तो लक्ष देणार आहे की तुम्ही काय करताल त्याच्यासाठी. म्हणून आपण काही सेकंद शांत राहू, मनाला स्थिर करू, अंतःकरणाला स्थिर करू, मग आपण प्रार्थना करू. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है. आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया प्रियांनो. आपल्यामध्ये आज सुनीता ताई आहेत, मोना ताई आहे का?
नाही. ठीक आहे, मीच करतो आज प्रार्थना. स्वर्गीच्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, खरोखर तू खूप चांगला देव आहे माझ्या बापा. तू चांगला आहे म्हणून तू आम्हाला चांगलं बनवण्याची इच्छा ठेवतो माझ्या बापा. आमच्यामधलं जे तुला न आवडणार आहे ते आमच्यामधून निघून जावं ही तुझी अपेक्षा आमच्याकडे आहे माझ्या बापा. जो तुझ्याप्रमाणे बनण्याची इच्छा ठेवतो तो नेहमी तुझ्या राज्यामध्ये वाढणारा असतो. एखादं झाड लावल्यापासून 10 वर्षांनी त्याच्यामध्ये बदल दिसतो. ते झाड वाढलेलं असतं, त्याची उंची वाढलेली असते आणि त्याच्या छायेखाली अनेक जण विसावा घेण्यासाठी येतात. पण आम्ही पण तुझ्या राज्यात आलो, आम्ही वाढलं पाहिजे, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही केलं पाहिजे हीच आशा तू आमच्याकडून करत आहे. स्वर्गीच्या देवा, जे वचन या प्रियजनांमध्ये तू पाठवलं ते वचन यांच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आत्म्याने आणि खरेपणाने या वचनाप्रमाणे करण्यासाठी या प्रियजनांमध्ये धाडस शक्ती तू निर्माण कर माझ्या बापा. प्रभू, यांना तुझ्या वचनाचा आदर करणारे तू बनव माझ्या बापा. स्वर्गीच्या बापा, आज ज्या ज्या प्रियजनांनी आत्म्याने आणि खरेपणाने तुझं वचन ऐकलं आहे त्यांना आशीर्वाद दे. प्रभू, आज या परिवारातले काही प्रियजन काही कारणास्तव बाहेर आहेत माझ्या बापा. जे प्रियजन बाहेर आहेत त्यांना पण तू आशीर्वाद दे माझ्या बापा. ते काच बाहेर आहेत हे तुला चांगल्या प्रकारे माहित आहे माझ्या बापा. तुझी कृपा आणि दया त्यांच्यावर पण तू कर माझ्या बापा, हीच मी तुला विनंती करतो. ज्यांना ज्यांना आजचं वचन आत्म्याने आणि खरेपणाने कळलंय माझ्या बापा, त्यांना ओतप्रोत आशीर्वादानं भर माझ्या बापा. तुझा आत्मा त्यांना आत्म्याने आणि खरेपणाने भरणाराच आहे याचा अनुभव त्यांना आजच येऊ दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. संपूर्ण गायकवाड परिवार तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. या परिवारातले लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात राहू दे माझ्या बापा. आणि सर्वांना तुझ्या इच्छेप्रमाणे तू घडव, तयार कर, हीच मी तुझ्याकडे विनंती करतो. प्रभूची शांती या जागेत राहू, या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोन्ही गोष्टी करण्याची तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, तसे आम्ही आमची उसने सोडले आहे तसेच तू आमची अनुग्रह सोडव. आणि आम्हाला स्पर्शता आणू नकोस, तर आम्हास वाटपासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. आमेन. बंद कर बाळा.